तन्मय टिल्लू संध्याकाळचे 7 वाजता आणि आपण पाहताय बातमीचा 7-12 आहे बातमीपत्र। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी थेट इंदापुरातनं, इंदापूरच्या राजकीय वर्तुळातनं, भाजपच्या गोटातनं। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली। हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित झालंय। आता केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे। उद्या इंदापुरात हर्षवर्धन पाटलांची पत्रकार परिषद होतीये। 4 दिवसात पक्षप्रवेश होणार आहे। हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील आणि मुलगा राजवर्धन पाटील यांनी स्टेटसला तुतारी चिन्ह ठेवलंय। इंदापूरच्या उमेदवारीवरून पाटील आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे भाजपसाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जातोय। एकीकडे समरजित घाटगेंनी हाती तुतारी घेतली, त्यानंतर आता ज्याची शक्यता होती ती सत्यात उतरताना पाहायला मिळते, कारण इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आता राष्ट्रवादीत परततायत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ते परततायत। ज्यांना असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही, ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत। तसं त्यांनी करू नये असं आवाहन करेन। असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं माझा काय आग्रह आहे। फडणवीस साहेबांबद्दल नाराजीचा विषय नाहीये, त्यांचा विषय थोडासा मतदारसंघाचा आहे, तो थोडा अडचणीचा झालेला आहे। कारण तिथे मामा जे आमदार आहेत ते त्या ठिकाणी अजित पवार साहेब जे आहेत त्यांच्या गटाचे आहेत, अजितदारांच्या गटाचे आहेत, त्यामुळे तिकिटासाठी त्यांना अडचण आहे। कारण ते आतापर्यंत ते इंदापूरवरून तेच लढत होते, पण आता ज्यांच्या विरोधात लढत होते, जे विरोधात आहेत तेच आमच्या पक्षाचे, म्हणजे युतीमध्ये आमदाराचं तिकीट त्यांना मिळेल असं त्यांना वाटतंय आणि म्हणून ते थोडे अनसेफ त्यांना त्या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून कदाचित ते त्यावेळेला बोलले असते। हर्षवर्धन पाटलांचा राजकीय प्रवास कसा आतापर्यंतचा त्यावर एक नजर टाकूया। बघा, 1995 साली पहिल्यांदा अपक्ष म्हणून ते आमदार राहिले। 99, 2004च्या निवडणुका त्यांनी अपक्षच लढवल्या। 2009 साली काँग्रेसच्या चिन्हावर ते आमदार झाले। पुढे 1995 ते 2014 पर्यंत हर्षवर्धन पाटील मंत्री राहिले। 2014 साली आघाडी फुटल्यानं दत्तात्रय भरणेंकडून पराभव झाला त्यांचा। 2019 साली आघाडीतून तिकीट न मिळाल्यानं त्यांनी भाजपत प्रवेश केला। राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली।